नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण TCSने तलाठी तसेच आरोग्य विभाग, नगर परिषद, माडा किंवा इतर ज्या सरळ सेवा असतील या सर्व परीक्षांमध्ये विचारलेले जीकेचे सर्व प्रश्न आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या इतर मित्रांनाही शेअर करा. तुम्हाला या व्हिडिओची PDF पाहिजे असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण टेलिग्रामची लिंक टाकलेली आहे. तुम्ही त्यामार्फत टेलिग्राममधून सर्व PDF घेऊ शकता. तर चला सुरू करूया आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला. आजचा पहिला प्रश्न आहे, केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष वयाच्या किती वर्षापर्यंत पदावर राहू शकता? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 65 वर्ष. प्रश्न क्रमांक 2 बघा, नारायण श्रीपाद राजहंस यांचे टोपण नाव काय आहे? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी बालगंधर्व. तिसरा प्रश्न बघा, पुढीलपैकी कोणते मानचिन्ह 22 जुलै 1947ला भारतीय घटना समितीने स्वीकारले? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक ए राष्ट्रध्वज. पुढचा प्रश्न बघा, अनुच्छेद 286 मध्ये कशाची तरतूद करण्यात आली आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी वित्त आयोग. प्रश्न क्रमांक 5 बघा, सहकारी चळवळीचा जनक असे कोणास म्हटले जाते? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक ए रॉबर्ट ओव्हेन. प्रश्न क्रमांक 6, प्रत्यक्षात आवश्यक असलेल्या कामगारांच्या संख्येपेक्षा अधिक कामगार काम करत असतील तर अशा ठिकाणी डॅश डॅश बेकारी असते. याचे उत्तर आहे छुपी बेकारी. मित्रांनो बघा, सर्व प्रश्न IMP आहेत. इतिहास, भूगोलपासून विज्ञान, राज्यघटना आणि अर्थशास्त्र सर्व प्रश्न या व्हिडिओमध्ये आलेले आहेत. त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला येणाऱ्या 2025मध्ये सर्व परीक्षांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे आणि सिलेक्शन देऊन टाकणारा टॉपिक आहे. पुढचा प्रश्न, चंद्रपूर जिल्ह्यातील डॅश डॅश या ठिकाणी युद्ध साहित्य निर्मितीचा कारखाना आहे. याची उत्तरे पर्याय क्रमांक सी भद्रावती येथे. मांढर देवी देवस्थान कोणत्या जिल्ह्यात आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सातारा. जोग धबधबा कोणत्या नदीवर बांधण्यात आला आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी शरावती. पुढचा प्रश्न, दाजीपुरादनगरी अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? याचे योग्य उत्तर आहे कवी. पुढचा प्रश्न 11 नंबरचा, कोविड-19 आजाराची साथ जगातील अनेक देशांमध्ये पसरली म्हणून त्यास डॅश डॅश महामारी असे म्हणतात. याचे योग्य उत्तर आहे विश्वव्यापी महामारी. पुढचा बघा 12 नंबरचा प्रश्न, ज्याला आकार नाही या शब्दाच्या अर्थाचा शब्द ओळखा. याचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक बी निराकार. तळ हातावरील फोडाप्रमाणे जपणे म्हणजे काय? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी काळजी घेणे. कोणत्या दिवशी गंगा नदी डॉल्फिन दिवस साजरा केला जातो? याचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक ए 5 ऑक्टोबर. मित्रांनो हा प्रश्न बघा, डॉल्फिनचा प्रश्न 2023 नगर परिषदच्या एक्झाममध्ये ॲज इट इज जसाच्या तसं विचारण्यात आलेला होता. कोणत्या व्यक्तीने 4 ऑक्टोबर 2021 रोजी जपानच्या पंतप्रधान पदाची शपथ घेतली? फ्युमिओ किशिदा. हे बघा थोडासा चालू घडामोडीचा प्रश्न आहे म्हणून तो आलेला आहे. समुदाय विकास कार्यक्रम कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्रामची सुरुवात केव्हा झाली? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 2 ऑक्टोबर 1952. 17 नंबरचा प्रश्न बघा, भारतीय रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नरचे अध्यक्ष कोण आहेत? बघा त्यांचा प्रश्न कसा आहे, भारतीय रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर डॅश डॅशचे अध्यक्ष असतात, ते नाबार्डचे अध्यक्ष असतात. प्रश्न क्रमांक 18 बघा, भारतात विहिरींची संख्या सर्वाधिक असणारे राज्य कोणते? बघा सर्वात जास्त विहिरी गुजरातमध्ये आहेत. पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 19,
जलसिंचनाद्वारे घेतल्या जाणाऱ्या शेतीस डॅश डॅश असे म्हणतात. याचे योग्य उत्तर आहे बागायती शेती. डॅश डॅश जिल्हा संस्कृत कवितेचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी नांदेड. 1910 मध्ये जेजुरी पुणे येथे मुरळी प्रतिबंधक चळवळ पुढीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने सुरू केली? याचे योग्य उत्तर आहे विठ्ठलरामजी शिंदे. पर्याय क्रमांक ए. पुढचा प्रश्न बघा. अमरावती येथे कुष्ठरोगांच्या पुनर्वसनासाठी तपोवन येथे जगदंबा कुष्ठधामाच्या निवासाची स्थापना कोणी केली? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए शिवाजीराव पटवर्धन. पुढचा प्रश्न बघा. एक गाव एक पाणवठा या मोहिमेची सुरुवात पुढीलपैकी कोणी केली? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी बाबा आढाव. पुढचा प्रश्न बघा. मृत्यूचे चुंबन घेणारं महाकाव्य असे वर्णन प्र के अत्रे यांनी कोणाचे केले? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए साने गुरुजी. महर्षी कर्वे फर्ग्युसन कॉलेजमध्ये कोणता विषय शिकवत होते? पहा IMP प्रश्न आहे, व्हेरी IMP प्रश्न आहे. याचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक बी गणित. मित्रांनो, तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे व्हिडिओची लिंक तुम्हाला लवकरात लवकर भेटेल आणि अशा प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला येत राहतील. प्रश्न क्रमांक 26. एक देश एक रेशन कार्ड योजना डॅश डॅश या तारखेपासून संपूर्ण भारतभर लागू झाली. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 1 जून 2020. 27 नंबरचा प्रश्न. ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या धर्मप्रसाराला उत्तर म्हणून डॅश डॅश यांनी विचार लहरी पत्र सुरू केले. याचे योग्य उत्तर आहे कृष्णशास्त्री चिपळूणकर. पुढचा प्रश्न. महात्मा फुले यांनी पुढीलपैकी कोणता ग्रंथ गुलामगिरी विरुद्ध लढणाऱ्या अमेरिकन जनतेस अर्पण केला? हे बघा, अमेरिकेच्या जनतेला अर्पण केलेला ग्रंथ कोणता असाही प्रश्न इन शॉर्टमध्ये विचारला जातो. तर याचे उत्तर आहे गुलामगिरी. पर्याय क्रमांक बी. लाऊडस्पीकरमध्ये डॅश डॅश ऊर्जेचे रूपांतर डॅश डॅश ऊर्जेमध्ये होते. बघा, लाऊडस्पीकरमध्ये विद्युत ऊर्जा जाते, त्यानंतर तिथून ध्वनी निघतो, म्हणून विद्युत ऊर्जेचे रूपांतर ध्वनी ऊर्जा असं त्याचे उत्तर येईल. पुढचा प्रश्न बघा. पानिपत, महानायक, झाडाझडती, संभाजी या साहित्यकृती पुढीलपैकी कोणाच्या आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे विश्वास पाटील. मित्रांनो, आपण पुस्तके आणि त्यांची लेखके याच्यावर सुद्धा आपण व्हिडिओ बनवलेला आहे, तर तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन तो व्हिडिओ बघू शकता. मराठीतील पहिला गद्य ग्रंथ कोणता? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी लीळा चरित्र. पुढीलपैकी कोणत्या लेखकाच्या साहित्यकृतीला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला नाही? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पु ल देशपांडे. हे पहा, यांचे पु ल देशपांडे त्यांच्या कोणत्याही साहित्याला किंवा पुस्तकाला अजूनपर्यंत ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला नाही. मुंगी उडाली आकाशी तिने गिळले सूर्याशी ही रचना कोणाची आहे? संत मुक्ताबाई यांची आहे. याचे योग्य उत्तर संत पर्याय क्रमांक ए संत मुक्ताबाई. आता बघा, मुंगी उडाली आकाशी तिने गिळले सूर्याशी हे पहा, याच्यात कोणता अलंकार निघतो ते तुम्ही कमेंट करून सांगा. प्रश्न क्रमांक 34 बघा. क्रोमाइटचे 95% साठे एकट्या डॅश डॅश राज्यात आढळतात. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए ओरिसा. 35 नंबरचा प्रश्न बघा. डॅश डॅश वृक्षाला भारतीय वनांच्या राजा असे म्हणतात. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी साग. शिवसमुद्रम नावाचा धबधबा कोणत्या नदीवरती आहे? याचे योग्य उत्तर आहे कावेरी नदी. नर्मदा नदीची महाराष्ट्रातील एकूण लांबी किती किलोमीटरची आहे? हे पहा, याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 54. 38 नंबरचा प्रश्न 8 बघा. ऑस्ट्रेलिया देशाची राजधानी खालीपैकी कोणती आहे? याचे योग्य उत्तर आहे कॅनबेरा. 39 नंबरचा प्रश्न. अर्धा उतरलेला ध्वज डॅश डॅश प्रतीक मानले जाते. राष्ट्रीय शोक. महत्त्वाचा प्रश्न IMP प्रश्न आहे, विचारला जाईल. ग्रामपंचायत सदस्य संख्या निश्चित करण्याचे अधिकार पुढीलपैकी कोणाला असतात? जिल्हाधिकारी यांना. डॅश डॅश या राज्य सरकारने स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी पदवीच्या विद्यार्थ्यांना
प्रत्येकी 5,000 रुपये देण्याचे जाहीर केले? त्रिपुरा. पोलीस पाटलाला सजा, निलंबन, दंड करण्याचा अधिकार पुढीलपैकी कोणत्या अधिकाऱ्यास असतो? बघा, याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, उपजिल्हाधिकारी. उपजिल्हाधिकारी पोलीस पाटीलला सजा देऊ शकतात, दंड आकारू शकतात किंवा निलंबन सुद्धा करू शकतात. सर्व अधिकार उपजिल्हाधिकारीकडे असतात. पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्रात पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी लष्करी छावणी नाही? मिरज या ठिकाणी छावणी नाही आहे. पंचायत समिती सभापती, उपसभापती यांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 2.5 वर्ष. 45 नंबरचा प्रश्न बघा, महाराष्ट्रात गावची लोकसंख्या कमीत कमी डॅश यापेक्षा अधिक आहे अशा गावांसाठी ग्रामपंचायत स्थापन केली जाते. बघा, याचे योग्य उत्तर आहे 600. गावाची लोकसंख्या जर 600च्या वरती असेल, कमीत कमी 600 किंवा 600च्या वरती असेल तर त्या गावांसाठी ग्रामपंचायत स्थापन केली जाते. प्रश्न क्रमांक 46, खोटे बोललेले ओळखण्यासाठी डॅश उपकरण वापरतात? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, पॉलिग्राफ. कॅथोड किरणांचा शोध पुढीलपैकी कोणी लावला? याचे योग्य उत्तर आहे विल्यम क्रूक यांनी लावलेला आहे कॅथोड किरणांचा शोध. पुढचा प्रश्न 48 नंबरचा, स्वतंत्र भारताचे दुसरे व शेवटचे गव्हर्नर जनरल कोण होते? बघा, याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, श्री चक्रवर्ती राजगोपालचारी. हा प्रश्न बऱ्याच वेळा परीक्षेला रिपिटेशन झालेला आहे आणि महत्त्वाचा प्रश्न आहे. गुजरातमधील दारसाना येथील सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, सरोजिनी नायडू. कसोटीत 600 विकेट्स घेणारा जगातील पहिला गोलंदाज कोणता? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, जेम्स अँडरसन. 51 नंबरचा प्रश्न बघा, सन 1913 मध्ये लाला हरदयाळ यांनी डॅश स्थापन केली? गदर पार्टीची स्थापना केली होती. डॅशला मध्यरात्रीच्या सूर्याची भूमी म्हणतात. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, नॉर्वे. 53 नंबरचा प्रश्न बघा, सूर्याचे आवरण कशाचे बनले असते? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, हायड्रोजन. 54 नंबरचा प्रश्न बघा, भारतातील स्थानिक स्वराज्य शासनाचे जनक असे कोण असं म्हणतात? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, लॉर्ड रिपन. प्रश्न क्रमांक 55, संत नामदेव यांचा जन्म डॅश या ठिकाणी झाला? नामदेव महाराजांचा जन्म, संत नामदेव महाराज यांचा जन्म विचारलेला आहे, तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, नरसी बामणी या ठिकाणी. सारोग डॅशवर परिणाम करतो? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, श्वसन. प्रश्न क्रमांक 57 बघा, उंट या नावाचे स्त्रीलिंगी रूप कोणते? तर याचे स्त्रीलिंगी रूप आहे सांडणी. ताडा, अनारसा, किडूक मिडूक हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेतून मराठीत आलेले आहेत? तर हे शब्द तेलुगू भाषेतून आलेले आहेत, म्हणजे पर्याय क्रमांक डी. 59 नंबरचा प्रश्न, स्थानिक शासन लोकशाहीचा कणा आहे असे कोणी म्हटले आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, विल्यम रॉबर्टसन. 60 नंबरचा प्रश्न बघा, सरपंच समितीचे पदसिद्ध सचिव कोण असतात? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, विस्तार अधिकारी. 61 नंबरचा प्रश्न, ताऱ्यांचे लुकलुकणे कशाचे उदाहरण आहे? याचे योग्य उत्तर आहे अपवर्तन. 62 नंबरचा प्रश्न, कळंब नावाचा तालुका कोणत्या 2 जिल्ह्यात आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, यवतमाळ, उस्मानाबाद. बघा, कळंब नावाचा तालुका तुम्हाला यवतमाळ जिल्ह्यामध्ये पण बघायला भेटेल, परत उस्मानाबादमध्ये सुद्धा. वज्रेश्वरी हा गरम पाण्याचा झरा कोणत्या जिल्ह्यात आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, ठाणे. सहस्रकुंड धबधबा कोणत्या नदीवर आहे? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, पैनगंगा. मुस्लिम लीगने कोणता दिवस मुक्ती दिन म्हणून साजरा केला? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 22 डिसेंबर 1939. पुढचा प्रश्न बघा, पुणे करारात गांधीजींच्या वतीने कोणी सही केली? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, पंडित मदन मोहन मालवीय.
67 नंबरचा प्रश्न बघा. SBIची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 जुलै 1955 रोजी. हे पहा, स्टेट बँकेची स्थापना विचारलेली तर 1 जुलै 1955 रोजी स्टेट बँकेची स्थापना करण्यात आलेली होती. 68 नंबरचा प्रश्न बघा. कोणता दिवस राष्ट्रकुल दिवस म्हणून साजरा केला जातो? 68 नंबरचा प्रश्न याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 24 मे. पुढचा प्रश्न बघा. पादचारी चौकामध्ये सडक पार करत असणे तर आपण डॅश डॅश असं विचारले. त्याचे योग्य उत्तर आहे पादचाऱ्यांना प्रथम जाण्याचा अधिकार द्यावे. प्रश्न क्रमांक 70 बघा. मोटार वाहनास कोणता विमा करणे सक्तीचे आहे? तर याचे योग्य उत्तर आहे त्रयस्थ व्यक्तीचा विमा. 71 नंबरचा प्रश्न बघा. कोणत्या रोगाला ब्रेक बोन ताप असे म्हणतात? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी डेंग्यू. पुढचा प्रश्न बघा. 72 नंबरचा. सर्वोच्च न्यायालयाने न्यायाधीश संख्या ठरवण्याचा अधिकार कोणाला असतो? सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश संख्या ठरवण्याचा अधिकार कोणाला असतो? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए संसद. 73 नंबरचा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणत्या व्यक्तींना पदावरून दूर करताना महाभियोग पद्धत वापरतात? हे बघा, याचे योग्य उत्तर आहे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांना जर पदावरून दूर करायचे असेल आपण महाभियोग वापरू शकतो. परत मुख्य निवडणूक आयुक्त आणि राष्ट्रपती म्हणजे पर्याय क्रमांक डी वरीलपैकी सर्व. बोरावारे कोणत्या प्रदेशातून प्रवाही असतात? याचे योग्य उत्तर आहे अंटार्क्टिका. महाराष्ट्राच्या दक्षिणोत्तर विस्तारापेक्षा पूर्व पश्चिम विस्तार डॅश डॅश आहे. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक जास्त. हे बघा, महाराष्ट्राचा आकार अशा पद्धतीचा आहे. हे बघा, या ठिकाणी उत्तर, या ठिकाणी दक्षिण, या ठिकाणी पश्चिम, या ठिकाणी पूर्व. आता बघा, पूर्व पश्चिम विस्तार जास्त दिसतोय, हे अंतर जास्त दिसतंय, हे अंतर कमी दिसतंय. महाराष्ट्रातील साठ्यांसाठी ओळखले जाणारे नदी खोरे कोणते? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वैनगंगा व वर्धा खोरे. सत्याहत्तर नंबरचा प्रश्न बघा. संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना कोणत्या ठिकाणी पार पाडलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात झाली? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी बेळगाव. लोकमान्य टिळकांनी खंडबंदीची चळवळ कोणत्या संघटनेमार्फत राबवली? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सार्वजनिक सभा. 79 नंबरचा प्रश्न. भारताला स्वातंत्र्य प्राप्त वेळी काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते? बघा, भारताला ज्यावेळी स्वातंत्र्य भेटलं त्यावेळी काँग्रेसचे अध्यक्ष कोणते? तर JB कृपलानी. काँग्रेसची स्थापना केव्हा झालेली होती? 1885 मध्ये. त्याचे पहिले अध्यक्ष कोणते? हेमचंद्र बॅनर्जी. व्हिडिओच्या माध्यमातून KYC स्वीकारणारी देशातील पहिली बँक कोणती? याचे योग्य उत्तर आहे कोटक महिंद्रा बँक. निशाचर म्हणजे काय? 81 नंबरचा प्रश्न. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी रात्री फिरणारा. 82 नंबरचा बघा. 82 नंबर. आडकाठी या शब्दाचे विरुद्धार्थी शब्द कोणता? मोकळीक. प्रश्न क्रमांक 83. तोंड दाबून बुक्क्यांच्या मार याचा अर्थ आहे मुकाट्याने दुःख सहन करणे. काकदृष्टीने पाहणे. 84 नंबरचा प्रश्न बघा. काकदृष्टीने पाहणे याचे योग्य उत्तर काय? तर बारकाईने पाहणे. बघा, सर्व TCSचे प्रश्न आहेत त्याच्यामुळे येणाऱ्या भरतीला सुद्धा हे महत्त्वाचे ठरणार आहेत. म्हणून हे प्रश्न रिपिटेशन करा, परत व्हिडिओ पहा, हे पाठांतर झाले पहा सर्वचे सर्व प्रश्न. संमती व विधेयकास कोणी विरोध केला होता? तर लोकमान्य टिळक. योग्य उत्तर पर्याय क्रमांक टी लोकमान्य टिळकांनी यांनी विरोध केला होता. लोकमान्य टिळकांना भारतीय क्रांतीचे जनक असे कोणी म्हटले? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पंडित जवाहरलाल नेहरू. पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्यांना भारतीय क्रांतीचे जनक असे म्हटलेले होते. प्रश्न क्रमांक
87 बघा, महाराष्ट्रातील कोणत्या भागात तांबे जास्त प्रमाणात आढळते? तर विदर्भामध्ये तांबे जास्त प्रमाणात आपल्याला दिसून येते. 88 नंबरचा प्रश्न, महाराष्ट्र विधानसभा 2019 निवडणुकीमध्ये निवडून आलेले सर्वात तरुण आमदार कोण? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, जिशान सिद्दीकी. हे बघा, त्यावेळी 2023मध्ये त्यांनी हा एक चालू घडामोडी प्रश्न म्हणून निवडणुकीवरचा प्रश्न घेतलेला होता. जेव्हा आपल्या महाराष्ट्रामध्ये 2019मध्ये निवडणुका झाल्या होत्या विधानसभेच्या. आता ह्यावेळी ते 2024मध्ये बघा, 2024मध्ये ह्यावेळी ज्या निवडणुका झाल्या डिसेंबरमध्ये, त्याच्यावरती प्रश्न विचारू शकता. म्हणून तुम्ही निवडणुकीवरचे सर्व प्रश्न तयार करून ठेवा. सर्वात तरुण आमदार कोण, परत सर्व श्रीमंत कोण, असे काही ना काही थोडेफार प्रश्न ते तुम्ही तयार करून ठेवा. किंवा आपण एखाद्या आपल्याला जे माहिती भेटली आपण तसं व्हिडिओ घेऊन येऊ. अभिनंदन ही शिक्षण कर्ज योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली? अभिनंदन शिक्षण कर्ज योजना आहे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, आसाम. कोतवालची हे बघा, कोतवालची निवड करण्याचा अधिकार कोणाला असतो? कोतवाल याची निवड कोण करतं? तर तहसीलदार. पर्याय क्रमांक ए. 91 नंबरचा प्रश्न, दाब ही कोणत्या प्रकारची राशी आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, आदी राशी. 92 नंबरचा प्रश्न, झेंडा सत्याग्रह खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 1923. कॉमनवेल्थ हे वृत्तपत्र खालीलपैकी कोणाचे आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, आणि बेजंट. बंदी जीवन हे पुस्तक कोणाचे आहे? बघा, पर्याय क्रमांक ए, सचिंद्रनाथ सान्याल. पुढचा प्रश्न बघा, 95 नंबरचा, तैनाती फौजेची स्थापना कोणी केली? तर लॉर्ड वेलस्ली यांनी केलेली होती. केडगाव येथे मुक्ती सदनची स्थापना खालीलपैकी कोणी केली? मुक्ती सदन. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, पंडित रमाबाई. 97 नंबरचा प्रश्न, भारतामध्ये हिवाळी पर्जन्य कोणत्या राज्यात जास्त होते? याचे योग्य उत्तर आहे तामिळनाडूमध्ये. काटेपूर्णा व नळगंगा कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, पूर्णा नदीच्या. तिल्लारी जलविद्युत केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तिल्लारी जलविद्युत केंद्र विचारले. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, कोल्हापूर. प्रश्न क्रमांक 100 बघा, रायचूर हे क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कर्नाटक. सोमनाथ 101 नंबरचा प्रश्न बघा, 101 नंबरचा प्रश्न काय म्हटलेला आहे त्यांनी? सोमनाथ हे ज्योतिर्लिंग खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? गुजरात राज्यामध्ये येते. 102 नंबरचा प्रश्न बघा, महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त क्षेत्र असलेली मृदा कोणती? तर महाराष्ट्रात बेसाल्ट ही मृदा जास्त प्रमाणात आढळते. संताल ही जमात खालीलपैकी कोणत्या राज्यात आढळते? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, पश्चिम बंगाल. 104 नंबरचा प्रश्न, संपूर्ण भारतीय बनावटीचे पहिले सर्वात हलके लढाऊ विमान खालीलपैकी कोणते? याचे योग्य उत्तर आहे तेजस. पर्याय क्रमांक सी, सर्वात हलके लढाऊ विमान होते आणि ते आपल्या भारताने तयार केलेले होते. म्हणजे संपूर्ण भारतीय बनावटीचे लढाऊ विमान होते. पुढचा प्रश्न बघा, भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे? सोपा प्रश्न आहे. MP श्रीहरिकोटा या ठिकाणी आहे. 106 नंबरचा प्रश्न बघा, डलहौसी हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? याचे योग्य उत्तर आहे पश्चिम बंगालमध्ये. पर्याय क्रमांक डी, डलहौसी थंड हवेचे ठिकाण विचारलेलं आहे त्यांनी. 107 नंबरचा प्रश्न बघा, भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री खालीलपैकी कोण आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, सुचेता कृपलानी. 108 नंबरचा प्रश्न बघा, चार मिनार ही वास्तू खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, हैदराबाद. बघा, हैदराबाद या ठिकाणी काय चार मिनार. केदारनाथ ज्योतिर्लिंग खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? याचे योग्य उत्तर आहे तर उत्तराखंड. केदारनाथ हे उत्तराखंडमध्ये आहे. भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे?
याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पुणे. 11 नंबरचा प्रश्न बघा. संपूर्ण भारतीय बनावटीचा पहिला रणगाडा खालीलपैकी कोणता आहे? रणगाडा विचारलं आहे संपूर्ण भारतीय बनावटीचा म्हणजे भारताने तयार केलेला रणगाडा विचारला त्यांनी, तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी विजयंता. 112 नंबरचा प्रश्न. सालारगंज म्युझियम खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी हैदराबाद. उटी हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी तामिळनाडू. 114 नंबरचा प्रश्न बघा. भारतमधला पहिला सिमेंट कारखाना कोठे स्थापन झाला होता? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी चेन्नई या ठिकाणी. हे पहा 115 नंबरचा प्रश्न. दिल्लीच्या सुलतानपदी बसणारी एकमेव महिला खालीलपैकी कोण? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी रजिया सुलतान. 116 नंबरचा प्रश्न. देवीची लस खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने शोधून काढली? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी एडवर्ड जेन्नर. 117 नंबरचा प्रश्न. भारतामध्ये सर्वप्रथम व्यापार निमित्त खालीलपैकी कोण आले होते? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पोर्तुगीज. 118 नंबरचा प्रश्न. पहिले महायुद्ध खालीलपैकी केव्हा सुरू झाले? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 1914 आणि दुसरं महायुद्ध 1939 मध्ये सुरू झालेले होते. प्रश्न क्रमांक 119. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात प्रथम कोणता किल्ला जिंकला? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी तोरणा. मित्रांनो, त्यावेळी असं म्हटलं जायचं पहा, शिवाजी महाराजांनी जेव्हा पहिला किल्ला जिंकला तोरणा, तेव्हा त्यावेळी असं एक उद्गार काढण्यात आलं होतं की स्वराज्याचं तोरण बांधलं. स्वराज्याचं तोरण बांधलं याच्यावरूनच त्यांनी असं म्हटलं होतं की तोरणा किल्ला जिंकला आपण, तर आपण काय केलं की आपण आपलं स्वराज्याचं आज पहिलं तोरण बांधलं. म्हणून तुम्ही तोरणा किल्ला लक्षात ठेवा. 120 नंबरचा प्रश्न बघा. इन्क्लाबाद जिंदाबाद हा नारा खालीलपैकी कोणी दिला? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी भगतसिंग. ग्रामगीता कोणी लिहिली? तुमच्यासाठी आजचा प्रश्न आहे, ग्रामगीता कोणी लिहिली? तर याचे योग्य उत्तर तुम्ही कमेंटमध्ये टाईप करून सांगा. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि 2025साठी योग्य तयारी करा, म्हणजे ह्या वर्षी तुमचं सिलेक्शन पक्कं झालं पाहिजे. धन्यवाद.